मंडळी, आज ना अंकशास्त्रातला एक खूप महत्वाचा आणखीन इंटरेस्टिंग विषय आपण घेणार आहोत, ते म्हणजे मास्टर नंबर्स. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अंजली टोमरे. माझं आणि तुम्हाही सर्वांचं यूट्यूब चॅनल अंजली टी उवाच याच्यावरती सर्वांचं स्वागत करते. आजपर्यंत ना अंकशास्त्रामध्ये आपण जे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले होते ते 1 ते 9 या नंबरचे होते. म्हणजे 1 ते 9 या अंकांना आपण असं म्हटलं की प्रत्येक अंकावरती एकेका ग्रहाचा अंमल आहे आणि ती तशी स्वभाव वैशिष्ट्ये आपण पाहिली. मग आपण महिन्याप्रमाणे स्वभाव वैशिष्ट्य बघितली. पण आता आपण कुठे आलोय माहितीये का? अंकशास्त्रातला एक महत्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे मास्टर नंबर्स. जे मास्टर नंबर्स असतात 11, 22, 33, यातला 11 आणि 22 ह्या 2 मास्टर नंबरची आपली थोडी चर्चा झालेली आहे, पण एवढी पण नाही की ज्याचा पूर्ण विचार किंवा पूर्ण कन्सेप्ट तुमच्यापर्यंत गेला असेल. म्हणून आज आपण तो विचार घेणार आहोत की 11 आणि 22, 33 हे मास्टर नंबर्स काय सांगतात आणि ते कोणाकडे असतात आणि त्यांचा वापर कसा करावा किंवा त्यांची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत. अंकशास्त्र म्हणजे न्यूमरॉलॉजी ही अशी आहे की जिथे प्रत्येकच ठिकाणी आपण सिंगल डिजिट किंवा एकेरी अंक करूच असं नाही. काही ठराविक ठिकाणी आपण सिंगल डिजिट न करता डबल डिजिट म्हणजे दुहेरी अंक, त्याला आपण कंपाऊंड नंबर म्हणतो, तसा आपण ठेवतो. कारण का? त्यांना एक स्वतःच वेगळं अशी कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा ज्या लोकांच्याकडे हे नंबर्स येतील ना त्या लोकांच्याकडे इतरांच्या पेक्षा जास्त काहीतरी मानसिक ताकद किंवा इतरांच्यासाठी जास्त काही करण्याची कपॅसिटी, स्वभावात खास वैशिष्ट्य अशी असतात आणि म्हणून आपण ते सिंगल डिजिटला जात नाही. आता याच्यात कसं आहे, आपण मध्ये काही थोडीशी चर्चा केली होती 11 आणि 22 वरती. आता हा 11 हा मुख्यत्वे करून जेव्हा लाईफ पाथ नंबर म्हणून येतो. आता मंडळी, हा लाईफ पाथ नंबर हा आपण एक वेगळा वापरलेला शब्द आहे जो डेस्टिनी नंबरला आपण वापरतो किंवा प्रारब्ध अंकाला वापरतो. जन्मतारीख असते, त्याच्यामध्ये आपल्याला 2 अंक मिळतात. एक पहिला अंक म्हणजे नुसत्याच तारखेची सिंगल डिजिट टोटल आणि सगळी बेरीज करून जो येतो सिंगल डिजिट त्याला आपण प्रारब्ध अंक म्हणतो, डेस्टिनी नंबर म्हणतो, किंवा आता आपण आज एक शब्द वापरला लाईफ पाथ नंबर. तो जर 2 किंवा 4 किंवा 6 येत असेल तर आपल्याला वेगळ्या पद्धतीने हे चेक करावं लागतं की तो 2 च्या ऐवजी 11 तर नाहीये, 4 च्या ऐवजी 22 तर नाहीये आणि 6 च्या ऐवजी 33 तर नाहीये. तेव्हा आपण आता 11चं उदाहरण बघूया. मंडळी, ही जन्मतारीख बघा, 31 मार्च 1975. आता आपण ती कशा पद्धतीने लिहिली आहे तर 31 आपण वरती घेतलंय, त्याच्यानंतर 3 घेतलंय आणि खाली 1975 घेतलंय आणि याची बेरीज करून ती बेरीज 2009 आली आहे आणि ती पुढे 11 झाली. आता अशा ठिकाणी जेव्हा 11 येतं ना त्यावेळेला हा 11 हा अंक 11च ठेवायचा आहे, तो 2 करायचा नाही. मंडळी, आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं ज्या वेळेला अशी बेरीज करून मी दाखवली होती की आपण ही पद्धत फॉलो करतो ज्या वेळेला आपल्याला डेस्टिनी नंबर काढायचा आहे आणि जेव्हा आपल्याला लक्षात येतं की अरे हा डेस्टिनी 2 येतोय किंवा 4 येतोय किंवा 6 येतोय, तर ही पद्धत आपण वापरतो जेणेकरून आपल्याला लक्षात येतं की हा आयदर 11 किंवा 22 नाही. आणि म्हणून आपण ही जी पद्धत वापरतो ही जनरली रिचर्ड वेबस्टर म्हणून एक माझा अत्यंत आवडता ऑथर आहे, त्यांनी वापरलेली ही पद्धत आहे आणि हीच पद्धत मी फॉलो करते. आता याच्यात महत्वाची गोष्ट अजून पण एक आहे. 11 आणि 22 हे जसे लाईफ पाथ नंबर येणारे किंवा डेस्टिनी नंबर्स येणारे तेव्हा आपण ते तसेच ठेवणार आहोत, सिंगल डिजिट नाही करणार. 33 सुद्धा. पण आता ह्याच्यात एक गमत अशी आहे
की 11 तारीख आणि 22 तारीख ही व्यक्तीची जन्मतारीख पण असू शकते. 33 असू शकणार नाहीये, पण 11 आणि 22 ही जन्मतारीख असू शकते. आणि आज जे आपण आता इथे त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स सांगणार आहोत किंवा त्यांच्यामधली वेगळी ताकद सांगणार आहोत, ती 11 तारखेची जन्मलेली व्यक्ती आणि 22 तारखेची जन्म झालेली जी व्यक्ती आहे त्यांना सुद्धा लागू होते बरं का. आता याच्यामध्ये आपण 11 वरती जर बोलायला घेतलं तर 11 तारीख अशी आहे किंवा 11 हा अंक असा आहे ज्याला मास्टर नंबर म्हणतात. आता हा कसा आहे, ह्याची सिंगल डिजिट केली टोटल तर 2 येते. त्यामुळे 2चे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा जी स्वभाव वैशिष्ट्य आहेत ती तर यांच्याकडे असणारच आहेत. इंट्युशन आहे, दुसऱ्याच्या भूमिकेमध्ये जाऊन विचार करण्याची कपॅसिटी आहे, किंवा एक भावनात्मकता आहे त्याच्यामध्ये, कलेच्या दृष्टीने त्यांच्याकडे तशी नजर आहे, किंवा क्रिएटिव्ह आहे ही व्यक्ती. परंतु हा 2 कशाने बंद आहे तर 2 1 नी बंद आहे. इकडेही 1 आणि 1 इकडेही 1. अनेकदा काय म्हणतात माहितीये, 1 आणि 1 म्हणून 2 म्हणत नाहीत, 1 आणि 1 म्हणून 11 म्हणतात, हो की नाही. तर इथे खरोखरच 1 आणि 1 म्हणून जो 11 झालेला आहे त्या 11ची खूप जास्त ताकद आहे. कारण ना यांच्याकडे एक असलेला महत्वाचा गुण म्हणजे पुढच्या गोष्टींवरती एखादं गोल त्यांना जेव्हा मिळवायचं असतं ना त्यावेळेला त्याच्यावरती विचार करून तो जो एक दृष्टिकोन वेगळा घेण्याची गरज असते, म्हणजे विजनरी म्हणतो आपण या लोकांना. तर ही मंडळी अशी आहेत की जी विजनरी असतात. परंतु त्याच्याच बरोबर बाकीचे पण गुणधर्म 2चे असून पण 1 हा 2दा आलेला आहे. काय आहे मंडळी, 2 जरी चंद्र असला ना तरी दोन्ही वेळेला 1 जो आलेला आहे तो रवी आहे. त्यामुळे या अंकाची ताकद 11ची खूप वाढते. आणि लिडरशिप क्वालिटीज आहेत त्यांच्यामध्ये. त्यांना कुठेही पुढे जाऊन एखादी गोष्ट त्यावेळेस जेव्हा त्यांना करायची असेल तेव्हा मानसिक ताकद किंवा विल पॉवर ही त्यांची खूप मोठी असते, की त्यांच्या विल पॉवरवरती किंवा इच्छाशक्तीवरती त्यांच्या हातातलं काम ते पूर्ण करण्याची त्यांची ही कपॅसिटी असते. आणखी महत्वाची गोष्ट काय आहे माहितीये का, आर्बिट्रेटर म्हणून खूप ते चांगलं काम करू शकतात. म्हणजे एखाद्या ठिकाणी प्रॉब्लेम असताना मध्यस्थी करणे, कारण दोन्ही बाजू समजून घेण्याची कपॅसिटी, किंवा समोरच्या व्यक्तीला काय हवं असेल किंवा त्यांच्याकडे काय गरजेचं आहे हे त्यांनी न बोलता सुद्धा समजून घेण्याची कपॅसिटी ह्या व्यक्तींच्याकडे असते. त्यामुळे ही मंडळी जर मध्यस्थ म्हणून नेमली ना तर कुठेही बोलून आणि चांगल्या ह्याने बोलून न चिडता समन्वयाने एखादी गोष्ट त्याच्यातून चांगला कन्क्लुजन काढणे ही या व्यक्तींची खूप मोठी कपॅसिटी असते. मंडळी लक्षात येत आहे ना, इतरांना समजावून सांगण्याची कपॅसिटी, काही ठिकाणी स्वतःचा शब्द मुद्दामून लोकांच्या गळी उतरवण्याची पण कपॅसिटी. परंतु हे सगळं कसं करायचं, मृदू शब्दात, 2दा 1 एकदा 2. अजून 11 वाल्यांची एक कपॅसिटी असते, ती म्हणजे त्यांच्याकडे कल्पनाशक्तीचं भांडार आहे. भांडार म्हणजे त्यांच्याकडे कधीतरी इतक्या कल्पना असतात की त्या कल्पना प्रत्यक्षात उतरवता सुद्धा येणार नाही. पण कल्पनेला काय तोटा आहे, कल्पनेमध्ये माणसाने विचार का करू नये. आणि ज्या वेळेला अशा कल्पना तुम्हाला प्रत्यक्षात नाही उतरवता येत ना, मग त्यावेळेला तुम्ही काय करा, तुमच्याकडे याचाच अर्थ रायटिंग स्किल्स पण आहे, तुम्ही उत्तम लिखाण पण करू शकता. मग असं तुमच्या लिखाणात उतरवायला काय हरकत आहे. तुम्हाला जो विषय भावत असेल, तुम्हाला ज्या विषयांच्या वरती कल्पना येत असेल ते तुम्ही लिखाण करा. तुमचं रायटिंग स्किल ते तुमचं तिथे डेव्हलप झालेलं आहे, तिथे तुम्ही स्वतःला एक्सप्रेस करू शकताय, तिथे वापरा ना. आता आपण 22 साठीचं हे उदाहरण बघूया. ही जन्मतारीख आहे 9 जून 1969. आपण ती लिहिली आहे कशी, 9 त्याच्या खाली 6 त्याच्या खाली 1969.
त्याची बेरीज आली 1984. त्याची आपण बेरीज केली. 9 1 10, 10 8 18, 18 4 22, खाती 22 आलेले आहेत. आता हे 22 आले म्हणून आपण हे 4 करणार नाही आहोत, हे 22च ठेवणार. आता ना मंडळी, आपण 22 वरती आलोय. 22 हा अंक कसा आहे? हा मास्टर नंबर आहेच, पण ह्याला अजून एक संबोधन लावलेलं आहे, ते म्हणजे मास्टर बिल्डर. म्हणजे आता इथे काय होतंय? 2 वेळेला 2 आणि त्याच्या बेरजनी एकदा 4. हा, कल्पना ते ह्यांच्याकडे आहेतच, परंतु तुमच्या व्यावहारिकतेला सुद्धा, व्यावहारिकतेचं म्हणजे आपण जेव्हा कुंडली म्हणतो ना, अंक कुंडली, त्याच्यामध्ये व्यावहारिक प्लेन असतं, त्याच्यातला हा अंक आहे 4. हा म्हणजे व्यावहारिकता तुमच्याकडे पुरेपूर आहे. तुमच्याकडे पाया तयार करण्याची पूर्ण कपॅसिटी आहे. तुमच्याकडे एक वेगळी बुद्धिमत्ता आहे. परंतु ही कशी आली तुमच्याकडे? 2 वेळेला 2 म्हणजे कल्पनेने सुद्धा. याला काय म्हणतात? मास्टर बिल्डर. जो कल्पना पण करतो आणि कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याची कपॅसिटी पण ठेवतो. त्यामुळे ना, या मंडळींनी कधीही हा विचार करू नये की माझं वय काय आहे. एखादी गोष्ट तुम्हाला करावीसारखी वाटतेय ना, तुम्ही वयाचा विचार करू नका, कारण तुम्ही हार्डवर्किंग आहात. तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे अखंड काम करण्याची सवय आहे. तुम्हाला काम करायला आवडतं आणि तुम्ही योग्य दिशेने काम करता. त्यामुळे तुम्ही हा विचारच करू नका माझं वय काय आहे. मला आत्ता करावंसारखं वाटतंय, 70व्या वर्ष आहे ना, सुरू करा. तुमच्याकडे ती कपॅसिटी आहे आणि म्हणूनच तुम्हाला त्या त्या टप्प्याला बरोबर तुम्हाला त्या त्या गोष्टी समोर येत आहेत, त्या तुम्ही करा. मास्टर बिल्डर आहात, प्रत्यक्षात सुद्धा त्या गोष्टी तुम्ही उतरवू शकता, काहीही हरकत नाहीये. व्यावहारिकता आहे, तार्किकता आहे, त्याच्यानंतर अनालिटिकल माइंड आहे. बौद्धिक कसोटीवरती कुठलीही गोष्ट खरी उतरवणे ही कपॅसिटी तुमच्याकडे आहे. त्याच्यानंतर कुठल्याही फील्डमध्ये सुद्धा तुम्ही ठरवाल त्या फील्डमध्ये खूप पुढेपर्यंत प्रगती करण्याची तुमची कपॅसिटी आहे. आता 33चा जर आपण विचार केला ना, तर याच्यामध्ये काय आहे? एक याला ना एक वेगळ्या प्रकारे, म्हणजे सगळ्याच मास्टर नंबर्स या 11 22 33 ना जसं एक स्पिरिच्युअल टच आहे, पण 33ला हा स्पिरिच्युअल टच थोडासा जास्त आहे. आणि त्याच्यामुळे काय आहे की तुमच्या मंडळींच्याकडे ज्यांचा 33 हा लाईफपाथ नंबर आहे, त्यांच्याकडे ना हिलिंग प्रॉपर्टीज आहेत, किंवा स्वतःच्या इच्छेने किंवा स्वतःच्या प्रयत्नांनी इतरांना हील करणं ही कपॅसिटी या मंडळींच्याकडे आहे. ती त्यांनी अवश्य वापरावी. त्याच्यानंतर या तिन्ही नंबरमध्ये कॉमन काय आहे आपण जे बघतोय ते कॉमन असं आहे, ही मंडळी मागच्या जन्मातलं काहीतरी अर्ध राहिलेलं काम या जन्मामध्ये पुरं करायला आलेली आहे. मागच्या जन्मीचं कनेक्शन आहेच इथे, त्याच्याशिवाय हे मास्टर नंबर त्यांच्याकडे येणार नाहीयेत. त्यामुळे ते राहिलेलं काम पुरं करण्यासाठी तिथे आलेले आहेत. तेव्हा या मंडळींना सल्ला असा आहे की जेव्हा तुमच्याकडे हे महत्वाचे नंबर्स आहेत ना, तेव्हा तुम्हाला एक गोष्ट सजेस्ट पण केलेली आहे, आणि ती अशी सजेस्ट केलेली आहे की तुम्हाला समाजाच्यासाठी काम करायचंय. आणि समाजासाठी तुम्ही जेव्हा काम करत असता त्यावेळेला निरपेक्ष भावनेने त्यातलं काही पर्सेंटेज तरी काम तुम्ही ज्या वेळेला कराल त्यावेळेला हे मास्टर नंबर्स तुम्ही पेलू शकाल. हे मास्टर नंबर्स पेलणं ही सोपी गोष्ट नाही. आणि हे ज्यांच्याकडे आहेत ना त्यांना तुम्ही विचारा की त्यांच्याकडे असलेली ही ताकद काय आहे. तेव्हा समाजासाठी कार्य करणं हे पण तुम्हाला तेवढंच महत्वाचं काय. मंडळी, आज आपण इथेच थांबू. पण तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला हे वेगळे थॉट आहेत किंवा हे वेगळे अंक आहेत याच्याविषयी तुमचं मत काय आहे? कमेंट्स पाठवा. प्रथम मला असाल सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमंडळींना पाठवा, लाईक करा. धन्यवाद.